पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मेथी पुरी। त्यासाठी घेतलेलं साहित्य, मेथी घेतलेली आहे, एक बाउल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच मी दही घेतलेलं आहे, 2 चम्मच मी बेसन पीठ घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 12, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, अर्धा चम्मच मी जिरे घेतलेले आहेत, 2 चम्मच मी तीळ घेतलेले आहेत, हिंग घेतलेला आहे चिमूटभर, हिरवी मिरची आणि लसूण मी कुटून घेते। आता कुटून झालेला आहे। आता मी मेथी कट करून घेते। मेथी सगळी अशीच कट करून घ्यायची आहे। मेथी आता सगळी कट करून झालेली आहे। गव्हाचं पीठ, बेसन पीठ, तीळ, हळद, मीठ, हिंग, जिरे, कुटून घेतलेलं लसूण आणि मिरची हिरवी, दही, मेथी, आता मी थोडंसं पाणी टाकते। आपण जसं पीठ मळून घेतो तसंच मळायचं आहे। थोडंसं तेल टाकते। आता पीठ मळून झालेलं आहे, तर मी 5 मिनिटं झाकून ठेवते। पीठ मुरेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवते। पाच मिनिटं झालेली आहेत। आता मी पिठाचा एक गोळा घेते, छोटासा गोल करून घ्यायचा। थोडंसं पीठ लावते मी। मस्त गोल लाटून घ्यायचं छोटासा। आता लाटून झालेला आहे, मी आता तळून घेते। पुरी मस्त लालसर तळून घ्यायची, खूप छान लागते, नक्की ट्राय करा। बाकी पुऱ्या पण अशाच तळून घ्यायच्या।
मेथीपुरी तयार आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।